सांगलीत पूर सदृश्य स्थिती, वारणा नदी पात्राबाहेर. कृष्णेचीही पाणी पातळी वाढली, शेतीसह वाहतुकीवर मोठा परिणाम. सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. वारणा नदीने अनेक ठिकाणी पात्र ओलांडल्याने नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून शेती जलमय झाली आहे. ऊस, सोयाबीन, भात, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान कृष्णा नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत असून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. वारणा नदीवरील अनेक लहान मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही भागातील संपर्क तुटला असून ग्रामीण भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे पुढील काही तासात नदीपात्रातील पाणी आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.